रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आमचे कांदे काढायला तर चालू झाले. तुमचे झाले का नाही कांदे काढायला चालू? तर आम्ही आहे का ना कांदे ठेवायचं होतं बरं का, पण काय झालं त्या पावसानं आहे का ना कांदाच मोठाले जास्त व्हायला गेलं, त्यामुळे म्हणलं पातीवारी विकून टाकावं, थोडा भाव पण आहे म्हणून विकायला चालू केलं. आणि पाऊस आधीमध्ये पाऊस तर चालूच होता बघा, मस्त छान पात उपटायला येत होती आणि थोडी बारीक मोठी पात होती तर जास्त. आणि इतकी छान होती ना, इतकं भाजीपाला काढायला कष्ट घ्यावं लागतंय बरं का. कांद्याची पात उपटायची, त्याला नीट करायची, बांधायच्या पेंड्या आणि मग पुन्हा मग धुवून व्यवस्थित गार करायला ठेवायच्या ह्याला सुकून आहेत म्हणून. आणि मस्त असं गवत पण होतं, खुरपीला होतं तरी पण गवत येत होतं. शेतकऱ्याला कसं आहे माहिती आहे का, कोणताही भाजीपाला करायचं म्हणलं की आधी आहे ना खूप कष्ट करावं लागते, तेव्हा भाजीपाला मिळतो. आणि लोक बाजारात गेल्यावर किती बेभाव मागतात त्याला, 10 रुपयाची पेंडी 5 रुपयाला मागतात आणि आम्हा शेतकऱ्याला किती कष्ट घ्यावं लागते. फक्त शेतकऱ्याचा कोणी विचार करत नाही तेवढा, आणि फक्त शेतकरी मात्र साऱ्या जगाचा विचार करतो की आम्ही तर भाजीपाला नाही काढ्या, लोक काय करतात. आणि सगळं शेंड्या बुडक्याला सगळं नीट करावं लागतंय बरं का, कारण पेंड्या बांधावं लागतात. आणि जितकं मोठाली कांदा असते ना तितकं पेंडीमध्ये कांदा कमी बसतात, आणि जितकं बारीक कांदा असतात तितकं मग 10-15 कांद्याची एक पेंडी बनत असते. आणि म्हणून सगळी 5 शेंडा वगैरे सगळं चांगलं व्यवस्थित पेंड्या बांधावं लागतात. आणि आत्ता भाव आमच्याकडे आहे का ना 15 ते 20 रुपयाला पेंडी आहे, तर भाव चांगला आहे बघा आता. तुमच्या इकडे पण कसा भाव आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि झाले आमच्या थोड्याची 1 एकर बरंच होता कांदा. आणि दोहीच्या पेंड्या बांधायच्या आणि मस्तपैकी गार ह्याला एका तडुपामध्ये बांधून ठेवायच्या पोतड्यात. चला आता दुपारचं जेवण करायचंय, तर मस्तपैकी घरी जाऊन जेवणात आणलं बघा. आळूची पानं केली होती, भाकरी आणली, चिवडा आणला, खाराची फोड आणली आणि वला कांदा तर विचारूच नका, असं भारी जेवण लागायला होतं. तर मस्त जेवण झालं की पुन्हा मग पेंड्या आणि धुईच्या होत्या, तर मग मस्तपैकी घरी पेंड्या घेऊन आले आणि मस्त धुतल्या. आणि आमचे पप्पा आहेत ते पेंड्या एक शेजानं लावत होते, कारण त्याच्यावर तडूक टाकून एकदम पाणी ते मारावं लागतं, तर अशा पेंड्या धुवावं लागतात. बघा आहे का ना शेतकऱ्याचे किती कष्ट भाजीपाला, एवढ्या भाजीपाला काढण्यासाठी. सगळ्या झाल्या होत्या, आम्ही 200-300 पेंड्या काढल्या होत्या, तर एकदम सगळ्या तडपात रचून मग पहाटे 5 वाजता धाराशिवला इकायला घेऊन जावं लागतं. बाजार असतो धाराशिव, तर मार्केट आम्हाला धाराशिवचं जवळ पडतं, तर असं बांधून गटुड्यात न्यावं लागतं. तर मुपूनच ठेवावं लागत होत्या बरं का. आणि एवढी पात छान ऊसासारखी कवळीकच पात छान होती, आणि आमच्या सगळ्यांनाच पात आवडते बरं का. चला मंडळी, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी, बाय.